एवढी हवा येते ना मित्रांनो, माझा मोबाईल हातातून हलतो. तर मित्रांनो, आज आपण चाललो हरिश्चंद्रगडावर. तर माझ्या मागे तुम्ही व्ह्यू बघू शकता, सगळे वॉटरफॉल इथून आपल्याला दिसतात. मी तुम्हाला दाखवतो. अजून आपल्याला 1 तास आहे हरिश्चंद्रगडावर पोहोचायला. इकडून 1 किलोमीटरवर जर असं गेलो, तिथून कळसुबाईचा रस्ता आहे. म्हणजे कळसुबाईचं जे गाव आहे, बारी विलेज, जो पहिला ब्लॉग होता माझा, तो बारी विलेज इकडेच 1 किलोमीटरवर. पण आपल्याला अजून जायचंय, किती किलोमीटर जायचं? अजून 40 किलोमीटर आहे आम्हाला अजून जायचंय. बघूया बघा, पुढे जाऊन मला वाटते आपल्याला पण भेटते. इकडे जाऊ आपण. पण काय जो व्ह्यू दिसतोय ना इथून, 1 नंबर. पूर्ण फॉग आहे आणि पाऊस पण पडायला लागलाय. आणि हा बघा, हा लपतोय व्हिडिओ वाचून, पण मी याला लपवणार नाही याच्यातून. थैली नाही ती भाई, रेनकोट येतो. तर आताच आम्ही एका दुसऱ्या रस्त्याने आलो, शॉर्टकट म्हणून. तर ऑफ रोडिंगचा रस्ता होता आणि आमच्याकडे स्कूटर होती. तर तुम्ही जर येणार असाल तर स्कूटीने नक्की येऊ नका या रस्त्याने. खूप घाण रस्ता आहे, पूर्ण दगड आहे तिकडे, कॉन्क्रीटचं काहीच नाही. हा पण थोडा नंतर आल्यानंतर बघा हा रस्ता असा भेटतो आपल्याला. पण जर या रस्त्याने आलात तर खूप स्ट्रगल आहे. चांगली बाईक पाहिजे. स्कूटीने रिकमेंड मी नाही करणार यायला, कारण खूप वांदे झाले. हा तर बघा पूर्ण चालतच आलाय. मी एकटा आलो, ती स्कूटी घेऊन एकटा आलो वरती. आणि कसं आलो ते मलाच माहिती आहे. ते स्कूटीने खूप मला साथ दिली, त्याबद्दल त्या स्कूटीचे आभार आहे. ते बघूया, तिथून आपल्याला आता सरळ जायचं. ते मंदिर आहे, मंदिराच्या इथून रस्ता आहे. इथून सरळ जाऊन बघूया कोणता रूट भेटतो आपल्याला. अजून मला वाटतं अर्धा तास आपण लांब आहे. आता 9:15 झालेत, तर 10 वाजेपर्यंत कदाचित पोहोचू आपण. चला बाय. तर मित्रांनो, जायचं होतं आपल्याला हरिश्चंद्रगडावर, पण हरिश्चंद्रगड पावसाच्या याच्यामुळे बंद केलेला आहे. तर आपण जाणार आहोत भैरवगडावर. बघूया, पावसाची सुरुवात झाली आणि बघूया कसं होत. तशी सुरुवात केली, आताच दम लागलाय. पुढचं जो बघतोय मी, बघा सगळीकडे वॉटरफॉलच दिसत मला. इकडून समोर पण वॉटरफॉल दिसतोय, एक तिकडे एक दिसतोय, आणि त्या साईडला पण दिसतोय. इथून नाही दिसत आहे, पण तिथून आलो त्या बाजून देखील दिसत होता. ओके, याची पण ऑर्डर आहे, एवढी पण सोपं नाही आहे, नॉर्मल आहे. रस्ता बघू शकतो, रस्ता वगैरे असा काही प्रॉपर नाही, पावसामुळे पूर्ण जीत झाले. बघून मागं बघायला तर पूर्ण इथं पण दरीच आहे, इथं पण पुढं दरी आहे. तर रस्ते आहेत, सांभाळून पावसाच्या सीझन मध्ये खास आहे. आणि त्याच्यामध्ये पाण्यात खिचडी बाकी माहिती. इकडे आपला पाऊस आलाय वरती नॉनस्टॉप. चला बघूया. सकाळी निघालो आम्ही 3 वाजता हरिश्चंद्रगडाचा, कोकणगडाचा व्ह्यू तुम्हाला दाखवण्यासाठी आणि स्वतःही बघण्यासाठी. पण आज सगळं उलट झालंय. याला तुम्ही बघू शकता, पूर्ण उतरलाय चेहरा, दोघांचा पण उतरलाय. कारण आलो होतो पूर्ण जोशमध्ये. 5 तास प्रवास केलाय गाडीमध्ये, म्हणजे स्कूटरमध्ये बसून बसून एकतर जीव पूर्ण वैतागलाय. मी तरी चालू होता, हा तर पूर्ण बसला होता. ते सांगू पण नाही शकत मला कसं वाटते.
पण आपल्याकडे दुसरा ऑप्शन आहे भैरवगड, तर तो आपण हरिश्चंद्रगड नाही जमला म्हणून काय झालं, आपण भैरवगडचा आहे तो कम्प्लीट करूया. त्याचा एक्सपिरियन्स मी देतो तुम्हाला कसं आहे काय. आतापर्यंत चांगलंच आहे, स्टेप्स वगैरे एवढा काय डिफिकल्ट नाही, पण अजून मी टॉपवरती पोहोचणार आहे. तिकडे जाईल तर तिकडून टॉपवरती गेल्यावर काय व्ह्यू कसं तिथे आणि कसं रस्ता आहे सगळं तुम्हाला दाखवत. भैरवगडाला तुम्ही ट्रॅकिंग कराल तर वरती याल तर तुम्हाला असं एक डस्टबिन टाईप झाडाला बांधून ठेवलेलं आहे. तर तुमचे काय प्लास्टिकच्या बॉटल वगैरे, टिफिन वगैरे काय पण असेल, XYZ कचरा वगैरे, तर तो कुठं पण फेकू नका. असं त्या लोकांनी बनवलेलं एक डस्टबिन टाईप कुणी पण बनवलं आहे, चांगलं बनवलं आहे. तर त्याचा वापर करा आणि आपला जो गडकिल्ल्यांचा परिसर आहे तो जेवढा स्वच्छ होईल तेवढा स्वच्छ ठेवा, कारण हे सगळं आपलंच आहे आणि आपल्या पुढच्या पिढीला हे अनुभव व्हायला ना, ते आपण तसं जपलं पण पाहिजे. फुल शिड्या नुसतं शिड्यांचा गेम आहे आज. परत चालले पुन्हाच मजा येण्यात आली. खरं बोलायला गेले ना, जेवढे पण माझ्या मागे पण दिसत आहे ना, सगळे आले होते हरिश्चंद्र व्हिजिट करायला, म्हणजे तिकडं जायला ट्रेकिंगला, पण सगळ्यांना ते बंद आहे. तर सगळे यायला लागलेत भैरवगडला. आणि आज शनिवार आहे, तर एवढी पब्लिक नाही, पण जेवढे पण आले होते वेळ काढून आपला शनिवार वर्धा आमच्यासारखे बेरोजगार, तर जेवढे पण आले ते अनुभव करायला कोकण काढा, तर त्यांना कोकण काढा भेटलेला नाही आज, म्हणून सगळे निराश आहे. अर्धे जण तर तिकडे थांबलेत, मागं बघू शकता, अर्धे तिकडे थांबलेत आणि मला वाटतं बाकी 2-3 फोटो काढून परत गेले. कारण काय माहिती का, ती एक हाईप होती ती गेली आहे, पण तरी एवढं पण वाईट नाही भैरवगड, म्हणजे चांगलंच आहे त्या हिशोबाने. इकडं नवीन स्टेअर्स वगैरे बनवलेले आहेत, तर तुम्ही विदाउट एनी इफर्ट्स, म्हणजे काय इफर्ट लागणार नाही, फक्त इथून चढता नाही चढा. कारण मागं बघू शकता, इकडून पण जर पाय सरकला तर भाई जान कहीं पे भी जा सकती है, कभी भी जा सकती है. तो सावधान रहे, सतर्क रहे. मेरे साथ अनुप सोनी भी है. हो अनुप सोनी, हाँ याला बोलत होतं. पाईपाला टाकून ठेवले इथं, पाईप वगैरे सगळे टाकून ठेवलेत. तर आता या सीझनमध्ये असं टाकलं आणि जर जोरदार पाऊस पडला आणि एखादा घर घसरला वगैरे, कोणाला लागलं वगैरे, तर बाई काम झालं त्या माणसाचं. तर हे गव्हर्नमेंटनेच केले, बचाएगी भी गवर्नमेंट, मारेगी भी गवर्नमेंट. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई. चला बघूया आपण, त्यांना सकाळीच आहे आज ट्रॅक आलो आपण, असंच आपला दिवस वाया घालवणार नाही, ट्रॅकचं करायचं ते आपल्याला. हरिश्चंद्रगड नाही झाला म्हणून काय झालं, आपण भैरवगडावर जाऊ. शिड्यांमुळे आधार आहे खूप. वातावरण जरा एन्जॉय व्हायला लागले हळूहळू. बघा आगे तुम्हाला दुसऱ्या पूर्ण इकडून शिड्याचं शिफ्ट व्हायला लागले तिकडं. मला वाटतं आता पाऊस खूप जोरात येणार आहे. जर जोरात पाऊस आला तर ब्लॉग आपला इकडेच थांबवणार आपण आणि गपचूप आपल्याला ट्राय करून गपचूप आपल्याला घरी जायचं, कारण काही रिस्क नाही घ्यायची आपल्याला. बिलकुल रिस्क नाही लेणे काय. जे काय आहे जे आपल्याला दिसेल तेवढं दाखवायचं, उगाच काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायला जायचो आणि आपलाच न्यूज व्हायची, तर ते नको आपल्याला. दम लागायला लागला ते आज. फ्रेश हवा आहे पण दम पण तेवढं लागतो ॲक्सिडेंटमुळं. खेकडा पकडलाय भाई तू आज, काय बिराचे संपवणार वाटतं खेकड्याची. आठवडा वेगळा आहे, मगाशी पण तेच बोललास. तो पूर्ण ऑरेंज, हा रेड ऑरेंज, मग आता काय, व्हाईट ऑरेंज. मग आता कोणता अनलॉक करायचं तुला नवीन. अनलॉक नाही करायचं, त्याला सोडतोय बरं, तो चावत नाही मला, किती शांत आहे. हा काय केलं अजिबात सोडणार, असं आपटून खेकड्यांचा जीव घेतो, बाकी काय नाही करत. बाई दे ना सोडून, का उगाच सुकाने सोडतोय. रेस्क्यू केलेला आम्ही, क्रॅब रेस्क्यू. अभी मैं गाली नहीं दे सकता, नहीं गाली नहीं देना. अब फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं. बाई सुमित गायकवाड पकडला पण येत होता, ते पण मी सांगतोय, पकडला पण येत होता. कुठं होता, इथेच होता, इथं होता ना. नशी मला वाटलं तिकडून उचलून परत त्याला इकडे आणणार. बाई असं केलं असं त्याने मनापासून शिवाय दिला असं तुला. आजचा दिवस कसं जातोय काय नाही आपल्याला. अजूनपर्यंत वरती पोचलो नाही आपण, हळूहळू पोचतोय. चांगलं तर वाटतं आतापर्यंत, पाय पण दुखतं ते, चांगलं पण वाटते, हवा पण येते, सगळं पाऊस पण पडतोय, सगळं लागले. ऑल पॅकेज भेटतो, सगळा पॅकेज भेटतो आपल्याला, जो नव्हता पाहिजे.
सगळं भेटायला लागले आणि जे पाहिजे होतं तेच नाही भेटले. तर जे भेटतंय त्यात आपण आनंद घेऊया आता असंच बोलावं लागेल. चला तो पाणी येते पावसाचा पूर्ण असं हा पूर्ण असं चाललं आपलं पाणी वगैरे. तर जर चालताना पूर्ण असं बघून चालावं लागते कारण एक पण असा पाय चुकला तर असा एवढा जोरात मार लागेल ना आपल्याला. आणि माझे घरचे बघितलं ना नक्की मला शिव्या भेटणार. आधीच मी हरिहरच्या व्लॉगमध्ये खूप शिव्या खाल्ल्या माझ्या घरच्यांच्या, याने पण खाल्ल्या याच्या घरच्यांच्या. जर नसेल बघितलं जाऊन नक्की बघा, खूप मजा आली त्या व्लॉगला पण बघा. आता आम्हाला भैरवला येतो झालो आम्ही. हा हेच तर बघायचं आम्हाला हे सगळं. आणि या साईडला काय तुला काय बाजूला व्ह्यू आहे, आपण व्ह्यू. हो पहिलं देवळकडे जाऊ मग व्ह्यू बघूया. Let's go. एवढी हवा येते ना मित्रांनो, मला मोबाईल हातातून हलतोय. खूप खूप जोराची हवा येते. आणि या शिड्या बघताय बघू शकता बघा, त्या पण छोट्याच आहे. जेवढ्या हरिहरला होत्या तेवढ्या पण एवढ्या स्टीप नाहीत. पण एवढा 90 डिग्री 80 डिग्री जो इन्क्लाइन हरिहरला बघितला तेवढा नाही आहे. आणि प्लस आपल्याला सपोर्टला पण चांगलं दिलेलं आहे, तर येऊ शकतो. मित्रांनो एका तासाला आपण कंप्लीट केला आहे असं बोलू शकतो. 10 वाजता चालू केला होता ट्रॅक, 11 वाजता आपण मंदिराजवळ पोहोचलो. आणि या साईडला गेलो तर इकडून वरून व्ह्यू भेटेल. म्हणजे आता झाली 11:15 आणि 12 वाजेपर्यंत आपण कंप्लीट करू शकतो दोन्ही पण इझीमध्ये. प्लस इथं थोडा रेस्ट करूया, नॉनस्टॉप चालतोय आता. पाणी वगैरे काय पिलं नाही, पाणी वगैरे काय पिलं नाही पाणी वगैरे काही पिलं नाही. तर आता पिऊया पाणी वगैरे, थोडा रेस्ट घेऊया आणि मग तुम्हाला परत एक व्ह्यू दाखवतो. कारण तिकडून जे आता चालू होणार आहे सगळे ढगा आता खाली यायला लागले मला वाटते. तर जो व्ह्यू भेटणार ना एक नंबर. हो इथं पाण्याला टाकेल पण अजून स्वच्छ नाही तेवढ्या, प्यासारखे नाही आहेत अजून. घाण हे आपलेच लोक आहेत ते घाण करतात. का करतात अजून माहित नाही. आपले पण दुसऱ्या स्टेट मधून असेल कोणी असू दे, पण का करतात अजून कळत नाही त्या लोकांना पण. आणि आपल्याला पण नाही जे आपले पण लोक करतात. इकडे बघा किती फॉग जमलाय, पूर्ण फॉग आहे. तिकडे शिडी आहे, झूम करून दाखवतो. हे बघा ही शिडी आहे पूर्ण, ती पण आता दिसत नाहीये. एवढं पूर्ण असे वरचे ढग पूर्ण खाली आलेत. तो मंदिर आपला, तिकडे जाऊया वरती आणि बघूया. अजून एक खेकडा पकडला बाईनी, तिकडे टाकला ना. आता मी कॅमेरा चालू केला म्हणलं की सोडला त्यांनी. बघा काय इथून रस्ता आहे मंदिरात जायला. खाली मंदिर एक छोटस, बाकी अशा तिकडं आणि तिकडं. तर मित्रांनो इकडून पण आहे आणि इकडून पण एक दरवाजा आहे. तिकडे घंटे वगैरे दिलेले आहेत. हा इथून खालून जायचं होतं आपण, आता इथून फिरून चाललोय. बघा हा वेगळ्याच रस्ते काढतोय की, तिकडूनच जाऊया आपण.
तिथून तर पूर्ण पॅक दिसतंय. पाणी बघ किती स्वच्छ आहे. वरतून डायरेक्ट पावसाचं इथून पाणी असं जमा व्हायला लागलं. स्वच्छ पाणी आहे. हवा खूप जोराची येते. पण आता बघा बसलोय मी, लिटरली बसलोय कारण लय जोराची हवा येते. आता आधी त्या दगडांना पाय घसरतोय आणि कधी हवा आली ना निघण्यासाठी मला असं वाटतं की मोठा काळाची आणि जिगऱ्याची गरज. कुठं इथं यायला अशा ठिकाणी हवा एवढी सुटली आहे. हवा खूप सुटलेली आता जस्ट एवढी हवा खूप आहे. त्या पण घातलंय याच्यामुळे बघा याच्यात पूर्ण हवा जमते आणि हे ना याच्यामुळे तोल जातोय माझा. लांब कमी आहे, वेळ उडूच आहे. एवढी हवा येते, खूप थंड हवा येते आणि खूप जोराची हवा येते. मागे जलकुंड आहे, जलकुंड आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग बोलू शकतो. हा त्या काळातले म्हणजे साठवून ठेवण्यासाठी उद्यम बरे, म्हणजे पावसाचं पाणी एकदम क्लीन पाणी. हे बघा हळूहळू लोक यायला लागलेत. इथंच बसतो कारण आता सध्या तरी इकडे बसणंच योग्य. खाली बसून घे. तर इथंच बसून राहणं मला तरी वाटते की आज थंडी पण वाजायला लागते. एवढं घातलं मी आतमध्ये पण एक टी शर्ट आहे, वरती रेनकोट, तरी मला थंडी वाजते. खूप मस्त मजा आली. आता नक्की उतरताना पण तिकडे पण त्या बाजूला पण आपल्याला जायचंय, तिकडे जाऊन व्ह्यू दाखवतो तुम्हाला. खूप मस्त आहे, मजा येते. हरिश्चंद्रगडला पण आली असती तीच मजा मला वाटते इथं पण येते, पण तो जरा लॉंग होता, उंच होता. जो कोकणकडे बघायचा होता तो नाही भेटला आपल्याला बघायला. पण हे जे बघतो ना हे पण सॅटिस्फाईंग आहे, तेवढंच सॅटिस्फाईंग आहे, तेवढं ते असतं मला तरी वाटतं. मला जे वाटतं होतं चढताना की गर्दी नाही काय नाही, वरती जाऊन काय असेल नसेल. मंदिर आहे, छान सुंदर मंदिर आहे, एकदम वारा येतं मस्त असं सगळं. आता पाऊस तर पडलाय, व्हिडिओ काढ ना. मे पासून पाऊस पडलाय आणि मस्त सगळं हिरवळ झालंय सगळं, अजून मजा येते बघायला. आणि त्यात हे जे बघतोय मी माझ्यासमोर आहे. तू दिसतोय ना भाई, तू काय नाही दिसणार, तुझ्यावर तर मेन फोकस आहे माझा. आणि दुसरं बघा तिथं मंदिर आहे, ते मंदिर पूर्ण दिसत नाही का, कारण पूर्ण ढग खाली आले. मी पण इथंच बसलोय, हा इथं बसलाय, कारण मागचं पण बघा, मागं पण काय दिसत नाही. आणि हवा एवढी जोरात येते ना की माणूस वरचं आरामात हालतोय. किती झाड असू दे, माणूस त्या हवेमुळे तो हालतो तर आहे ऍटलिस्ट. ह्याच्यासारखा तर आरामात उडून पण जाऊ शकतो. मंदिर तिकडे हलका हलका पाऊस पण चालू झालाय दुकानमुळं. धुकं जातं ते, पाऊस थांबतोय, ऊन येतोय, परत धुकं येतं ते, पाऊस परत चालू होतोय. आपण ढगांमध्ये हो. आणि किती वाजले टाइम पण बघा, 11 वाजलेत. 11 हवेने अक्षरशः ते धुकं होते ते पण इकडून त्या साईडला गेलेत. हे बघा इथून सगळे सरकले त्या साईडला, एवढी हवा आहे ते बघा, एवढा हवेचा दाब येतं. आणि तेवढं ऊन पण ती जो हाय फॉग तो असाच फिरतो इकडं, त्यामुळं खूप थंड वाटतंय, मस्त वाटतंय. हे आहे ती पण खूप चांगली आहे. उतरू टेन्शन झालं मला, कारण इथून जो रस्ता आहे पूर्ण गिळगिळीत आहे. मी जरी शूज घातले तरी तो रस्ता एवढा गिळगिळीत आहे की शूज पण सरकले माझे. वरती तर जायची इच्छा आहे, पण सध्या बघू शकता अवस्था किती, अवस्था चांगलीच आहे, पण तिकडे पूर्ण काही दिसत नाहीये. उगाच रिस्क घ्यायची नाही आपल्याला, जेवढं आपल्याला जमल तेवढंच करावं.
आणि बघा थंडी वाजते म्हणून बघा भावानी स्लीव्स घालायचं हे केलंय. थोडं क्लिअर झालंय मागचं. ट्राय करतो घेतो. चुप चुप असं टाकून पाणी हे भाई नाही नाही असं काय नाही दाखवणार मी. हे कोणत्या पिण्याच्या पाणीचं नाहीये, स्वच्छ आहे पाणी पण पिण्याचे योग्य नाहीये. तर कुणी पण ट्राय म्हणून काय करू, ज्याला नॉलेज असेल ज्याला माहिती असेल ते करू शकतो. आपल्याला नाही नॉलेज. आपण 2 बाटल्या आणल्या आपल्यासाठी, ORS आणले, टावेल बिवेल सगळं दिलंय, ORS वगैरे आणले आपण, कारण आपल्याला माहिती आहे पाणी वगैरे लागतं, डिहायड्रेशन होणार. जरी पावसाळ्याचा महिना आहे पण तरी डिहायड्रेशन होणार, म्हणून ORS वगैरे लागतं. आपण मस्त पाणी वगैरे पिऊन आपण एकदम हायड्रेटेड राहायचं. इकडे ए बाप्पा आता थोडं वरती टेन्शन येते मला, कारण हे बघा पूर्ण जे दुःख आहे हे जर पसरले तिकडून माझे खाली यायचे वांदे होतील. आणि हा एकटा मला वाटत नाही एकटा हा कधीच काम करत नाही. नंतर लवकर पण एकटा कधी करत नाही, मला जायला लागेल त्याशिवाय तो बनवणार नाही. तर जातो जरा पाणी वगैरे बनवतो, म्हणजे ORS मिक्स करतो आणि पितो. वा वा वा. माहित नाही व्हिडिओ मध्ये दिसते की नाही, जर दिसतंय तर खूप सुंदर दिसणार आहे तुम्हाला मित्रांनो. माझ्या दुसऱ्या मित्रांना पण मी बोललो चला ते पण बघत असणार आहे व्हिडिओ. नाही बघितलं तरी व्हिडिओ मी शॉर्ट क्लिप करून त्यांना पाठवणार आहे की चला फिरूया, पण ते ऐकत नाही. ट्रॅकिंगचं त्यांना हे नाही बोलतात चालणार नाही, आम्ही खालीच थांबणार. तर काय मतलब नाही हो, खाली जर तुम्ही थांबणार आणि हे सगळं जर तुम्ही मिस करताय काय करताय तुम्ही, काय नाही करताय. हमारे मतलब आपको मत सिखा चल. मस्त हा तर इथं तर एक हळू बाकी बघा त्याचा पोरगा बघा किती रिस्क घेते. मी इथं गपचूप आपल्या वरती उभा आहे, त्याचा पोरगा बघा किती रिस्क घेते. बाजूला चल इथं या, तो ऐकत नाही. त्याला एकदा बोललो खाली बस, तो उभा राहतो बघा. हे ऐकत नाही तुमचं बाबा, हे चुकून पण टाकू नका. कशाला टाकू नको भाई, रियालिटी दाखवतो मी मित्रांनो. मी जे रिअल आहे ते दाखवणार. हवेचा एक आवाज येतो, मस्त पण वाटतंय आणि याच्या मनात दडपण येते. काय येते रे, काय येते दडपण? याच्यात घाबरण्यासारखं काय? हा जर एखादा प्राणी वगैरे दिसला तुला आता तर घाबरू शकतो तू, पण वाऱ्यामध्ये काय घाबरण्यासारखं? कारण आपण ज्या लोकॅलिटीत राहतो एवढी शुद्ध हवा आणि एवढी हवेचा दाब नसतो. आपण आता सध्या समुद्र सपाटीपासून उंचावर आहोत, त्यामुळे हवेचा आणि ढगांचा आणि एकंदरीत सगळ्या पावसाचा सगळ्याचा झोडपा एक सोबत होतो. त्याच्यामुळे पाहू शकता आता किती अवस्था बेकार आहे. आमचे तोल जात आहेत, आमची तोल जातं ते असं वाटतं आम्ही त्यावर वगैरे आलं तर असं काय अवस्था अशी नाही की आमचे पाय असे टकमकायला लागले. बघू शकता पूर्ण असं धुक्यांनी भरलंय, सगळं भरलंय. आहेत का तू इकडं खाली पण ऐकतं वारा येतो आणि हा नुसता वाऱ्याने इकडं तिकडं असं व्हायला लागलंय. ब्रेक इकडे जर भैरवगडला येणार असेल या सीझन मध्ये, येत्या एका दुसऱ्या महिन्यात तुम्ही यायचा प्लॅन करताय तर तुम्ही एकतर वजन वाढवून या किंवा एक तर वजन लावून या. वजन वाढवलं तेवढं चढणार कसं? डायरेक्ट खाली गावात वजन वाढवलं तेवढं चढताना तुम्हाला खूप त्रास होईल. वजन बांधूनच या याच्यासारखं जे यांनी बांधले, म्हणून तुझ्या बॅगेमध्ये 2 बॉटल दिल्यात मी, कारण तुझं वजन बॅलन्स झालं पाहिजे ना. अच्छा हमको सिखा रिया है. कळलं तुला? आणि तू काय वजनदार आहे? मी तुझ्यापेक्षा तरी वजनदारच आहे. समज वरती काय नाही, गेलोच नाही वरती गेलोच नाही, दिसतच नाही काय. कशाला चुकल वाट, त्या रस्त्याने आलोय त्या रस्त्याने जाऊया आणि गेलो आपण परतीला खाली. कधी वाजले? 11:30 वाजले. मित्रांनो पूर्ण सगळीकडे असा फॉग झाला. हे आपल्या इथून अजून येत होते, पूर्ण असा फॉग झालाय सगळीकडे. पण आता थकवा वगैरे काय नाही, एकदम रिफ्रेश झालोय.
ऑफिसच्या मेंटल स्ट्रेस मधनं बाहेर येण्याचा एक रामबाण उपाय म्हणजे अशा ठिकाणी जा जिथं माणसांची लोकं चल चल नीट चल, नाही तर एक माणूस इथंच कमी होईल. एक गेलं तर बेहतर. एक गेला तर बेहतर, पण ते तू गेलास तर मग कसं वाटेल तुला? गेलेलं मला कळणार. मला कळलं ना. तुला काय तू जाणार ना पाहिजे. चला मित्रांनो, भैरवगड मंदिर बघितलं, ते त्या बाजूला जायचंय. तिथं बघ काहीच दिसत नाही. बापरे, तो बघ केवढा उंच आहे. हे बघ मित्रांनो, तुम्ही तिकडे गेलेले का? शिडी बंद करून टाकलं. बंद केला. आम्ही आलो तेव्हा चालू होतं तिकडं. नाही बंद केलं नाही, टोकर वगैरे टाकलं. घनचक्कर म्हणतो ना. अच्छा, घनचक्कर हा हा दुकानमुळे रस्ता आपलं सुद्धा समजणार नाही. आता काय समजणार नाही. त्याच्यामुळे आता दिसत नाही, त्या शिड्यात दिसत झाल्या लावले फळ्या लावल्या. मित्रांनो. पूर्ण शिड्या दिसेना झाल्या, तरी जातात. हे काय माणसं चाललेत. त्या साईडला नाही तिथपर्यंतच गेलं ते, बंद केलं. नाही जातं ते, पण घनचक्कर म्हटलं ना चुकणार ते. त्या मानाने धुकं खूप आहे. हो, खरं तर नाही गेलं पाहिजे ते. नद्या नको पाहिजे. चला आपण निघू खाली. तेव्हा बहुतेक पाऊस खूप आहे तिकडे. हे बघा मित्रांनो, ही पायरी पण खूप छोटी आहे. इकडून पण एक वेगळा रूट, म्हणजे पायऱ्याच आहे सगळ्या, पण इकडून असे बांधकाम बांधायला सपोर्टला दिले, ते इकडून जावं. आपला वेगळं डोकं वापरायचं नाही आपण. हा हा हा. पण तेवढंच आहे, एवढं आपण बघितलेलं आहे. बघा इथं पण हरिहर सारख्याच पायऱ्या आहेत. हे बघा पूर्ण धोका जमले तिकडं. हे बघा तो थांबला आपल्यासाठी. मागच्या ब्लॉकमध्ये पूर्ण पटापट जात होता ना, सगळेजण बोलले की कुठे कुठे. बघा आता थांबलाय, शिस्तीत थांबलाय. आता मम्मीला कळलं नव्हतं थांबतो म्हणून. इथं पण बारके बारके पाय. इकडे तरी हे चांगलं काम आहे की हे इथं दिलंय बघायला. जे हरिहरला नव्हतं काहीच सपोर्ट, जो होता तो शिड्यांच्या आतमध्ये ते कोरीव होता, तोच सपोर्ट होता. पण इकडं आपण उतरू शकतो, हे उतरायला चांगलं आहे. एवढं ॲज कम्पेअर्ड टू हरिहर एवढं डेंजरस नाही. पायऱ्या तशाच आहे, स्टेप तसाच आहे, पण सपोर्ट आहे. जर हा सपोर्ट नसता तर ते अजून आणखी कठीण झालं असतं. तर रील चालू वाटतं, आपला ब्लॉग चालू आहे. पूर्ण दरी आहे, पूर्ण दरी आहे. असा वारा सुटलाय. माझा आवाज पण तुम्हाला येत नसेल, वाराचा आवाज येतो. मगाशी आपण जो चढलो तिकडून चढताना वाटलं नव्हतं, पण आता उतरताना तो स्टेप दिसतो खूप डेंजर आहे. उभा राहतो तिथं, उभा राहतो. बघा स्क्रिप्ट बघा मित्रांनो, काय काय बोलतो, उडी मारतो. आता बघा हा इथून जाऊन असा डायरेक्ट उडी मारणार, म्हणजे याचं डोकं फुटलं काय म्हणजे हा व्हायरल होणार. व्हायरल होण्यासाठी बघा काय काय करावं लागतंय. इकडे बघ रे, तुम्ही बघू शकता. आता मी ज्या उंचीवर उभा आहे, अजून एवढा उतरायचं आहे गाडी. आपले पुढे दोघं जण चाललेले आहेत. काय बोलत अजून काय बोलू, काय चालले. तू पण जा आणि नीट जा. चांगल्या पद्धतीची बुट घालून या. असं काय नाही बुट वगैरे. आता ते बघा ते आले ऑफिसच्या पण घालून, तरी शांत. 80,000 के शूज लेके आया, घसरा नहीं अभी तक. ओ माय गॉड, घसरा नहीं था. घसरा नहीं था, मेरा तोल जा रहा था. हे असंच आहे, तोल जाऊ शकतो मित्रांनो. बघा अतिशहाणपणा, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. उदाहरण आपल्या समोर आहे. इथून पूर्ण असं आहे, एवढं पण नाही, नॉर्मल आहे, जाऊ शकता आरामात. घाई नाही करायची. कधी पण ट्रॅकिंगला आलो कुठल्या पण जागेवर, किती पण डेंजरस असली तरी आपण घाई करतो आणि अपघात होतात.
एक्सपिरियन्स खूप मस्त होता, मजा आली खूप. हो मित्रांनो, तुम्ही बघा शिड्या वगैरे कशा, शिड्या पण नाहीत, दगडच आहेत. कसे आहेत बंद बघू शकता तुम्ही. ते आता आहेत ते काही दिवसांनी, मला वाटतं जास्त पाऊस पडला, दरड वगैरे पडली, इथून दगड वगैरे पडले का हे पण नष्ट होऊ शकते. जो हा रस्ता आहे तसं तिकडे बांधलाय सपोर्टला, तसं इकडे पण बांधण्यात येईल कदाचित, कारण खाली ते लोकांना जे पाईप वगैरे होते. इथून पूर्ण असं पाणी पडतंय, पूर्ण असं इथं गिळगिळे झाले. इथं पण काय काय दगड असे की ते पूर्ण हिरवळ गाय असतं ना पूर्ण, ते त्यामुळं पूर्ण दगड असे घसरतात. ते पूर्ण दगड घसरत नाही, आपला पाय घसरतो त्यांच्यावरनं. मग पूर्ण मागं मला माहीत नाही तुम्हाला कसं दिसतंय, पण ते बघतोय पूर्ण दुखत आहे. हाच तो स्पॉट आहे. आपण डेंजरच आहे बघायला गेलं तर, कारण इकडे सपोर्ट वगैरे काय नाही, मग दगड पण मोठे मोठे आणि सरकतात ते. तर आपण ऑलमोस्ट उतरले, तर एवढं काय हे नाही. चढताना काय वाटत नव्हतं, कारण चढताना आपल्याला सपोर्ट भेटत होता मोठा मोठा दगडांना, पण उतरताना सपोर्ट नाही भेटत. आणि त्यात पाय पण सरकतो थोडा थोडा. तर उतरू आपण बरोबर, आपल्याला काळजीने उतरू आपण. मित्रांनो, आजचा ब्लॉग इथं संपूया आपण. आजचा ट्रॅक कम्प्लीट झाला आपला भैरवगड. तर बघूया नेक्स्ट टाइम हरिश्चंद्रगड कधी जायला भेटेल, कधी आता तिकडचं चालू होईल, कधी ते त्याच्यावर डिपेंड आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय.